नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला धाराशिव जिल्ह्याचा जो काही 2018ला या ठिकाणी पोलीस पाटील पदाचा पेपर झालेला आहे. यामधले आज 80 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. आता या 80 प्रश्न बघत असताना ज्यांना आपली बॅच लावायची आहे 9730613237 हा माझा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती मला कॉल मेसेज करून तुम्ही आपल्या बॅच संबंधी डिटेल माहिती घेऊ शकता. सध्या लातूर, त्यानंतर रायगड, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची जाहिरात आता सध्या लातूरची जाहिरात आलेली आहे. म्हणजे 29 तारखेला याची जाहिरात प्रसिद्ध होईल. गावनिहाय आरक्षण काही कारणास्तव या ठिकाणी थोडं लांबलेलं आहे. नवीन टाइम टेबल येईल आणि यानुसार लातूरची भरती होणार आहे आणि निश्चित पुढच्या महिन्यामध्ये लातूरचा पेपर होणार आहे. लातूरचे जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तुमच्या हातामध्ये फक्त एकच महिना आहे. दुसरी गोष्ट की रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी बिंदू नामावलीचा विषय आहे. शासनाकडे बिंदू नामावलीसाठी गेलेला आहे. त्यामुळं ही सुद्धा डेट आहे कोणत्याही क्षणी डिक्लेअर होऊ शकते. त्यामुळं रायगड, कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या मुलांनी सुद्धा डोळ्यासमोर हा 1 ते दीड महिना ठेवायचा आहे आणि त्या दृष्टीने अभ्यास करायचा आणि बाकीचे राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांना सुद्धा या 2 महिन्यामध्ये तुमचे पोलीस पाटील पदाची जी परीक्षा आहे ती होणार आहे, एवढं डोक्यात ठेवायचं आणि तुम्ही तयारी करायची आहे. तर जास्त वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. आपली बीड पोलीस पाटीलची बॅच, त्यानंतर जालना, त्यानंतर हिंगोली पोलीस पाटीलची बॅच झालेली आहे आणि याच्यामध्ये जे काही आपले विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांचे जे अभिप्राय आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहेत. ते बघा आणि त्यानंतरच मग तुम्ही ठरवा, की तुम्हाला बॅच घ्यायची आहे किंवा नाही. तर जास्त वेळ न लावता आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया. प्लास्टिक टाळा अभियानात 745 विद्यार्थ्यांनी 25 कागदी पिशव्या तयार केल्या, तर एकूण किती कागदी पिशव्या तयार केल्या? तर 1चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18,625 या ठिकाणी पिशव्या तयार केल्या. 2 नंबरचा प्रश्न आहे, सहलीसाठी 50 मुलांकडून प्रत्येकी ₹260 वर्गणी जमा केली. त्यापैकी ₹11,450 सहलीसाठी खर्च केले, तर किती रुपये शिल्लक राहिले? 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ₹1,550 शिल्लक राहिले. म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार या क्रियेवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे त्या क्रिया तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये भूमितीवरती प्रश्न असतो. मग वर्तुळ आहे, चौरस, त्रिकोण. तर तुम्हाला ते करायचं आहे. वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी असेल, तर त्याचा व्यास किती सेमी असणार आहे? तर 3चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे, 12 सेंटीमीटर. आपण मित्रांनो जी बॅच घेतलेली आहे त्यामध्ये सर्व प्रकरणे डिटेल अभ्यासलेली आहे. त्यानंतर आता आपण ही जी प्रश्नपत्रिका आहे याची प्रश्न उत्तर बघितलं झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नपत्रिकेची गणित बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. फक्त तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की ही प्रश्नपत्रिका अभ्यासत असताना या पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला इथे दिसत असेल, तर त्या पद्धतीचीच प्रॅक्टिस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघा, दुपारी 3:45 वाजता सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, तर तो किती वाजता संपेल? तर 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 वाजून 15 मिनिटांनी संपला आहे. सरिताबेन यांनी ₹700 एक याप्रमाणे 18 खुर्च्या खरेदी केल्या व ₹18,900 सर्व खुर्च्या विकल्या, तर किती टक्के नफा अगर तोटा झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 50%. नफा तोटा प्रकरण आपण घेतलेलं आहे. आपल्या काही शॉर्ट ट्रिक सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत, त्या सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. प्रश्न 6वा, 12 मीटर व 18 मीटर लांबीच्या दोऱ्याचे समान लांबीचे तुकडे करायचे असल्यास जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील? तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जास्तीत जास्त 6 मीटर लांबीचे आपल्याला तुकडे करता येतील. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? तर याचं उत्तर आहे 2. इथं लक्षात ठेवा, की 2 जी आहे, ती सर्वात लहान मूळ संख्या असली तरी सुद्धा ती एक सममूळ संख्या आहे. सममूळ संख्या हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, इथे जर तुम्ही बघितलं, तर 2चा दुसरा गुणिले 2चा तिसरा, तर या ठिकाणी यायला पाहिजे काय? 2चा 6वा पर्याय क्रमांक बी, 2चा 6वा.
एकूण 9 पेनांची किंमत 54 रुपये असल्यास 14 पेनांची किंमत किती? 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 84 रुपये. आभा व सारा यांची आजची वय अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 4 होईल? 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 वर्षांनी काय होणार आहे? त्यांचं गुणोत्तर 5 4 होणार आहे. मित्रांनो, सगळे गणित आणि सगळे बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत ते आपण घेणार आहे. फक्त एकदा तुमची जाहिरात येऊ द्या. जाहिरात आल्यानंतर त्या एका महिन्यामध्ये पूर्ण आपण तुमचा सिलेबस कव्हर करणार आहे. ज्याने आपली बॅच घेतलेली आहे, आतापर्यंतचा आपला अनुभव आहे किंवा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. 60 ते 65 प्लस मार्क्स तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे ऍडमिशन घ्या. 1 ते दीड महिन्यामध्ये तुम्हाला मार्केटमधलं कुठलंही पुस्तक वाचून तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होणार नाही. परंतु आपल्याकडे जर तुम्ही बॅच घेतली तर 1 महिन्यामध्ये या 65 प्लस मार्कापर्यंत जाण्याएवढी तुम्हाला तुमचा अभ्यास झालेला असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकर मुक्त उत्पन्नाची मर्यादा किती आहे? तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 लाख. आता हे 18चं उत्तर आहे. तुम्ही मला 2026 मध्ये काय आहे प्राप्तिकर उत्पन्नाची मर्यादा हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांकाचा लहान मोठेपणा हे प्रकरण आपण घेतलेलं आहे. कशा पद्धतीने सोडवायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे 5/6. एका संख्येच्या 2/3 आणि 3/5 यांच्यामध्ये 12चा फरक आहे, तर ती संख्या कोणती? 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 180. प्रश्न क्रमांक 14. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. त्यापैकी मोठी संख्या कोणती? तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 51. मित्रांनो, गणिताचे प्रश्न भरपूर विचारलेले आहेत त्यावेळेला. त्यामुळे यावेळी सुद्धा बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांमध्ये गणितचे प्रश्न हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचारले गेलेले आहेत. आणि फार काही अवघड पद्धतीचं गणित तुम्हाला येत नाही, परंतु बेसिक गणित जे आहे ती तुम्हाला येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती फ्री लेक्चर्स आहेत. त्याचसोबत आपली बॅच आहे, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक घेतलेला आहे. ज्यांना कोणाला फ्री लेक्चर्स बघायचे असतील तर तुम्ही YouTubeवरती जाऊन बघू शकता किंवा मला जरी मेसेज केला माझ्या नंबरवरती, तरी मी तुम्हाला ती प्लेलिस्ट पाठवून देईन. त्यानंतर बघा 15वा प्रश्न आहे. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. शिक्षकांसहित सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाल्यास शिक्षकांचे वय किती? तर 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 33 वर्ष. 300 मीटर लांबीच्या ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एका विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 15 सेकंद. रमेश व सुरेश यांच्या भांडवलांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3:5. एका चौरसाची परिमिती 4.8 मीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1.44 चौरस मीटर. त्यानंतर बघा, इथं तुम्हाला संख्या दिलेली आहे 7, 3. त्यानंतर इथं फुले दिलेली आहे 9. या संख्येला 9 ने निशेष भाग जातो, तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल? तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 येणार आहे. म्हणजे 7,389 ही ती संख्या आहे. त्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे. कसोट्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे 0.015 भागिले 0.3, तर 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 0.05. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? तर 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जिल्हाधिकारी. जीकेचं मित्रांनो आपलं ई बुक आहे. जी मुलं आपली बॅच घेतात त्यांना आपण ई बुक देतोय किंवा जर तुम्हाला केवळ ई बुक घ्यायचं असेल तर त्याची किंमत आहे 199 रुपये. हे ई बुक घेतल्यानंतर तुमचे जीकेचे आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळणार आहेत. लक्षात ठेवा, आउट ऑफ मार्क्स तुम्हाला घेता येणार आहे. खालीलपैकी नगरपंचायत असलेले शहर कोणते? आता हा धाराशिव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहे. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किती नगरपंचायती आहेत त्याचं नाव तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्या नोट्स तुम्हाला काढायच्या आहेत. आपण जे जिल्हाविषयी देतो त्यामध्ये या गोष्टी डिटेल असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे मी जे जिल्हाविषयीचे व्हिडिओ दिलेले आहेत ते पहा. जिल्हाविषयीचे व्हिडिओ बघितल्यानंतर एकही प्रश्न तुमचा माझ्या व्हिडिओच्या बाहेर जाणार नाही. त्यामुळे 22चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे. पण तुमच्या जिल्ह्याच्या ज्या काही नगरपंचायती आहेत त्यांची नावं आणि ते कोणत्या तालुक्यामध्ये आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदेची संख्या डॉट डॉट एवढी आहे, तर ती किती आहे? 34.
खालीलपैकी डॉट डॉट यांचा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या साधनामध्ये समावेश करता येणार नाही. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जमीन महसूल. त्यानंतर बघा, डॉट डॉट यांच्यामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 समान भाग होतात. 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विषुववृत्त. त्यानंतर बघा, सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? 26चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बुध. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डॉट डॉट गडावर झाला तर सर्वांना माहिती आहे. डोळे झाकून उत्तर लिहायचं, रायगडवरती झालेलं आहे. संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉट डॉट यांनी कामकाज पाहिले तर ते पाहिलेलं आहे राजेंद्र प्रसाद यांनी. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा जी आहे ती लाल बहादूर शास्त्री यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30, भारताचे डॉट डॉट हे सर्व संरक्षक दलाचे सरसेनापती असतात तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. 19 जुलै 1969 रोजी देशातील प्रमुख डॉट डॉट बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही तारीख जी आहे 19 जुलै 1969 ही तारीख महत्वाची आहे. कदाचित तुम्हाला याच्यावरती प्रश्न येईल की 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले तर त्याचं उत्तर आहे 19 जुलै 1969. 32वा प्रश्न आहे, उस्मानाबाद, बीड, लातूर. आता लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला धाराशिव असा शब्द प्रयोग करायचा आहे आणि धाराशिव हे नाव कोणत्या वर्षी ठेवलेलं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे. बघा, उस्मानाबाद, लातूर, धाराशिव, सॉरी, बीड, लातूर. आता इथे तुम्ही काय म्हणायचं आहे? धाराशिव, बीड, लातूरमध्ये सध्या खालीलपैकी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. तर हा प्रश्न काय एवढा खास नाही, परंतु तुम्ही ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहे त्या जिल्ह्यामध्ये जर एखादी निवडणूक असेल तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला मुलाखतीला प्रश्न येऊ शकतो. मराठवाडा मुक्ती संग्राम डॉट डॉट तारखेला साजरा केला जातो तर ते आहे 17 सप्टेंबर. इन्सुलिन हे संप्रेरक कोणत्या ग्रंथीद्वारे निर्माण केले जाते? तर पर्याय क्रमांक सी आहे स्वादुपिंड. अनुवंशिकता सिद्धांत कोणी मांडला? तर तो मेंडेलने मांडलेला आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये डॉट डॉट वायू तयार होतो जो इंधन म्हणून वापरला जातो तर त्याचं उत्तर आहे मिथेन. विद्युत ऊर्जेचे डॉट डॉट विद्युत ऊर्जेचे रूपांतरण खालीलपैकी कोणत्या ऊर्जेत करता येऊ शकते? तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व ऊर्जेमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर करता येते. वातावरणात सर्वात जास्त आढळणारा वायू कोणता? तर याचं उत्तर आहे नायट्रोजन. आता तुम्ही ज्यावेळेस इथं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवायचे की ऑक्सिजन किती टक्के आहे, कार्बन डायऑक्साईड किती टक्के आहे, मिथेन किती टक्के आहे, नायट्रोजन किती टक्के आहे, हे तुम्हाला बघायचं आहे. खग्रास सूर्यग्रहण केव्हा अनुभवता येते? तर अमावस्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण या ठिकाणी अनुभवता येते. हवा उंच गेल्यावर डॉट डॉट होते. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विरळ होते. धाराशिव जिल्ह्यास महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर 41चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. मांजरा नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर 42चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोदावरी. उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? आता इथे लक्षात ठेवायचं की तुम्ही ज्या जिल्ह्यांची परीक्षा देत आहात तिथले पालकमंत्री तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. नसेल तर आपल्या व्हिडिओमध्ये त्या संबंधी चर्चा केली जाते. तुमची जाहिरात ज्यावेळेस येते त्यावेळेला आपण तुम्हाला व्हिडिओ देतो, PDF देतो आणि त्यामध्ये ही सर्व माहिती तुम्हाला उपलब्ध असते की तुमच्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रशासनाचं सगळे माहिती जी आहे ती तुम्हाला पुरवठा केली जाते. तर तुम्ही ज्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे तर तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर अतिशय उत्तम होणार आहे. आता इथं आहे बघा औरंगाबाद. आता त्याचं नामकरण काय झालेलं आहे? छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त कोण आहे? हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुमचा विभाग किंवा तुमचा जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो, त्या विभागाचे कोण आयुक्त आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्याचा समावेश नाही? तर हा काय महत्वाचा प्रश्न नाही, परंतु अशी एखादी स्पर्धा
जर तुमच्या जिल्ह्यामध्ये आयोजित केली जात असेल 2026ला म्हणा किंवा 2025 मध्ये एखादी स्पर्धा झाली असेल, तर ती तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. रामगंगा तलाव कोणत्या तालुक्यात आहे? 47चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूम तालुक्यात आहे. आता हे धाराशिव जिल्ह्याशी संबंधित प्रश्न आहेत. बघा, धाराशिव जिल्ह्यात भगवान पार्श्वनाथाचे हेमाडपंथी मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंदूरमध्ये आहे. हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्गा कोठे आहे? तर हजरत ख्वाजा शमशुद्दीन दर्गा कोठे आहे? 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धाराशिव. सोनारी येथे कोणत्या देवाची यात्रा भरते? 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काळभैरव. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये जेवढी काही प्रसिद्ध मंदिरं आहेत, पर्यटन स्थळं आहेत, त्यांची माहिती तुम्हाला आवश्यक आहे. एखादा दर्गा असेल, तर तो दर्गा कोणी स्थापन केलेला आहे? एखादं मंदिर आहे, ते मंदिर कोणत्या काळातलं आहे? त्याची शैली कोणती आहे? या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. उपळी बुरुज कोणत्या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे? आता किल्ल्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तुमच्या जिल्ह्यातले जेवढे किल्ले आहेत, तेवढे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जे काही ऐतिहासिक किल्ले आहेत, त्या प्रत्येक किल्ल्यांची तुमच्याकडे माहिती असणं आवश्यक आहे. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परांडा. धाराशिव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 8 तालुके आहेत. आता तुमच्या जिल्ह्यातले तालुके किती आहेत? त्यांची तुम्हाला नावं माहीत असणं आवश्यक आहे. त्यात प्रशासकीयदृष्ट्या मोठा तालुका, लहान तालुका, लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा तालुका, लहान तालुका, हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा तालुका, लहान तालुका एवढी माहिती असणं आवश्यक आहे. फटाके निर्मितीसाठी प्रसिद्ध तेरखेडा गाव कोणत्या तालुक्यात आहे? 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वाशी. धाराशिव जिल्ह्यात किती महसूल उपविभाग आहेत? 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 महसूल विभाग आहेत. म्हणजे 2018च्या या प्रश्नपत्रिकेनुसार. धाराशिव जिल्ह्याचे विभाजन कोणत्या वर्षी करण्यात आले? प्रश्न क्रमांक 55. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1982. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2018 साली महाराष्ट्रातून प्रथम आलेला, आता या वर्षी प्रथम आलेला विद्यार्थी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्रिविक्रम मंदिर आहे? 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेर या ठिकाणी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 सोलापूर धुळे मराठवाड्यातील किती जिल्ह्यातून जातो? तर 28चं उत्तर आहे 58चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4 जिल्ह्यातून जातो. तुमच्या जिल्ह्यातला महामार्ग आणि तो किती जिल्ह्यातून जातो हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचा जर तुम्ही अभ्यास केला, इथे जे प्रश्न विचारलेले आहेत, ते प्रश्न तुम्ही तुमच्या जिल्ह्याशी रिलेट करायचे आणि त्याचं उत्तर तुम्हाला तोंडपाठ ठेवायचं आहे. येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला भरपूर प्रश्न सुटतील आणि चांगल्या पद्धतीचे मार्क्स तुम्हाला घेता येतील. त्यामुळं मार्केटमधली पुस्तकं वाचण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला जास्त मार्क्स पडणार आहे. जवळ-जवळ तुम्ही 65 प्लस या ठिकाणी मार्क्स घेणार आहात, हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यासाठीचे प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे. प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण झाल्यानंतर ज्यावेळेस आपण गणित बुद्धिमत्तेचे स्पष्टीकरण घेणार आहे, ते स्पष्टीकरण आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका बघितल्याच्या नंतर खूप तुमचा अभ्यास झालेला असणार आहे. पेपरला तुम्ही जाणार त्यावेळेला डोळ्यासमोर तुमचा प्रश्न दिसला, की त्याचं उत्तर तुम्हाला लगेच क्लिक होणार आहे. IPL 2018 मध्ये किती संघांनी भाग घेतला? आता तुम्हाला 2026 मध्ये जी IPL स्पर्धा सुरू आहे, त्या IPL स्पर्धेबाबत सगळे संघ, त्यांचे कॅप्टन कोण आहेत, त्यांचे मालक कोण आहेत, त्याचा विजेता, त्याचा उपविजेता, शेवटचा सामना कोणत्या स्टेडियमवर झाला, शेवटचा सामना कोणाकोणामध्ये झाला, त्यानंतर पहिला सामना कोणाकोणामध्ये झाला, मॅन ऑफ द सीरीज कोण आहे, म्हणजे पर्पल कॅप कोण आहे, ऑरेंज कॅप कोण आहे, हे सगळं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यामधला महागडा खेळाडू कोण आहे, हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे महागड्या खेळाडूमध्ये सुद्धा परदेशी महागडा खेळाडू कोण आहे, त्याच्यानंतर आपल्या देशाचा महागडा खेळाडू कोण आहे, सर्वाधिक शतकं कोणाची आहेत, सर्वाधिक अर्धशतकं कोणाचे आहेत, सर्वाधिक धावा कोणाच्या आहेत, सर्वाधिक षटकार कोणाचे आहेत, या अशा पद्धतीच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. IPL वरती आपण निश्चित या ठिकाणी व्हिडिओ बनवूया. त्यानंतर बघा, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने कोणत्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने 100वा उपग्रह अवकाशात सोडला?
तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, PSLV 40. जलयुक्त शिवार योजनेच्या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर 61चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपविभागीय अधिकारी. 14वे प्रवासी भारतीय संमेलन आता 2026 मध्ये झालेलं प्रवासी भारतीय संमेलन कितवं संमेलन होतं आणि ते कोणत्या ठिकाणी भरलेलं होतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि ज्यांना आपली बॅच लावायची आहे त्यांनी माझा नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. जागतिक व्यापार संघटना WTOचे मुख्यालय म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय डॉट डॉट येथे आहे, तर ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड. मित्रांनो, आपल्या ई बुकमध्ये या संबंधी डिटेल दिलेलं आहे. जेवढ्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघताय त्यातले सगळे प्रश्न तुम्हाला आपल्या ई बुकमध्ये दिसणार आहेत. मिस वर्ल्ड 2017 आता इथे 2026 तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे. चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 2026 मध्ये आणि 2025 मध्ये मिस वर्ल्ड कोण झालेला आहे, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 22 एप्रिल हा दिवस डॉट डॉट विशेष दिन म्हणून साजरा केला जातो. तर 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक वसुंधरा दिन. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर इथं औरंगाबाद आहे. आता सध्या त्याला आपण छत्रपती संभाजीनगर असं म्हणतो. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर 2026चा जर विचार केला तर आता राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत. आता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवरती तुम्हाला प्रश्न मिळालेला आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, सध्या आपलं 2025 जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत, तर त्या पुरस्कारांच्या संबंधी आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. तर ते आपण चालू घडामोडीमध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर बघा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जी 2025ला झालेली 2026ला झालेली आहे. T20 T20चा जो वर्ल्ड कप झालेला आहे, या वर्ल्ड कप संबंधी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या YouTube चॅनलवरती याचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मुंबईत जागतिक गुंतवणूकदारांची परिषद भरवली होती. त्या परिषदेचे घोषवाक्य काय आहे? हा 2018चा प्रश्न आहे. 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे? आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की पुढची जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, ती ऑलिम्पिक स्पर्धा कुठे होणार आहे आणि कोणत्या ठिकाणी होणार आहे? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, मी जेवढे प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा असं सांगितलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये समजा मी तुम्हाला 4 प्रश्न सांगितलेले आहेत, तर तुम्ही क्रमांक टाका, की सर 10व्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. 65व्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. 70व्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. अशा पद्धतीने तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी टाकत चला, जेणेकरून तुम्हाला सर्चिंग करता येईल आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि तुमचा अभ्यास त्या मानानं वाढणार आहे. येस मेरी कोम यांनी बॉक्सिंगचे जागतिक विजेतेपद किती वेळा जिंकलेले आहे? तर 72चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 वेळा. महाराष्ट्र शासनाने 2018 मध्ये राज्यामध्ये वृक्ष लागवडीचे किती उद्दिष्ट ठेवले होते? तर 13 कोटी. 2018चा प्रश्न आहे. आता 2026चं लक्ष्य काय आहे? याच्यावरती आपण थोडी माहिती घेऊन तुम्हाला सांगूया. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठं आहे? तर ती आहे पुणे या ठिकाणी. कामाख्या देवीचे मंदिर कोणत्या ठिकाणी राज्यात आहे? तर ते गुवाहाटी, आसाम या ठिकाणी आहे. पल्याडवासी चित्रपटाची दिग्दर्शिका कोण आहे? यावर्षी जर एखादा नवीन चित्रपट आला असेल, लक्षात ठेवा, मराठी चित्रपट, तर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. एखादं मराठी पुस्तक आलं असेल, तर त्या पुस्तकांचे लेखक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि मराठीच्या पुस्तकामध्ये जेवढे काही पुस्तक आणि लेखक दिलेले आहेत, त्यांची यादी एकदा तुम्हाला डोळ्यासमोरून घालून घ्यायची आहे. ज्याला की बरेचशी पुस्तकं अशी आहेत, की त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर असे जे बुक आहेत, ते बुक तुम्हाला बघायचे आहेत. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी देशात केव्हापासून सुरू झाली? तर 1 जुलै 2017 पासून. धाराशिव जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत? आता तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता लोकप्रतिनिधी आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपण तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर जे जिल्हा विशेष देतो त्या जिल्हा विशेषमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. धाराशिव जिल्ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबवले जाते?
तर त्याचं उत्तर यवतमाळ. आता 2018च्या अनुषंगाने हा या ठिकाणी विचारलेला प्रश्न होता. त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना आहेत शेतकऱ्यांच्या संबंधित, तर त्या शेतकऱ्यांच्या योजनेच्या संबंधी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एक व्हिडिओ आपण स्पेशल या योजनेच्या वरती घेऊया. नीती आयोगाने जाहीर केलेल्या ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्समध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही? तर हा सुद्धा 2018चा प्रश्न होता आणि त्या काळामध्ये याचं जे उत्तर होतं त्या 80चं उत्तर 4 होतं धुळे. तर मित्रांनो, आपण 80 प्रश्न बघितलेले आहेत. आता अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्वतःच्या जिल्ह्याच्या बाबतीत तयार करायचे आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचा आहे. निश्चित तुम्हाला 65 ते 70 मार्क्स पडणार आहेत. जे विद्यार्थी आपल्याकडे बॅचला ॲडमिशन घेणार आहेत, त्यांना आपली मुलाखतीची बॅच सुद्धा फ्री असणार आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.